चेतन सावंत। वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत। शेतकऱ्याच्या हक्काचे व कष्टाचे पैसे कधी मिळणार? विदर्भ मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे लोण आता सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पसरले। मागील 5 वर्षात सांगली जिल्ह्यात एकूण 93 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। या 93 शेतकऱ्यांमधील केवळ 53 शेतकरीच प्रशासनाने शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरवले, तर उर्वरित 40 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून अपात्र ठरवले। देशभरात सर्वत्र शेतीमालाला भाव नाही, ऊसालाही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे। त्यातच शेतकऱ्यांना ऊसाचे बिल कारखानदार देत नसल्याचेही समोर आले। देशातील एकूण साखर उत्पादनांपैकी 80% उत्पादन हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये होते। मात्र या 2 राज्यातील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळणे कठीण झाले। सहकार कायद्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP ची रक्कम 14 दिवसात जमा करणे बंधनकारक आहे। तरीही सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी 2014-15च्या गळीत हंगामातील बिल शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाहीत। महाराष्ट्रात 2018-19च्या गळीत हंगामातील कारखान्यांकडे जमा झालेल्या ऊसाचे एकूण 7,500 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते। मात्र साखर कारखानदारांनी आतापर्यंत केवळ 3,000 कोटींच्या आसपासच रक्कम शेतकऱ्यांना वाटले। 2019च्या मार्च अखेरीस देशातील एकूण ऊस उत्पादकांची देय रक्कम ही जवळपास 11,000 कोटींच्या वर जाईल असा अंदाज वर्तवला आहे। केवळ सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 2018-19च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आतापर्यंत 1100 कोटींपेक्षा अधिक रक्कम थकवली आहे। त्यामुळे या एकूण थकीत रकमेसाठी जिल्ह्यासह देशभरातीलच ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। साखरेचे अतिरिक्त होणारे उत्पादन व आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे पडलेले भाव हे साखर उद्योगासमोरचे मुख्य संकट असल्याचे व त्यामुळे साखर कारखानदारी परवडत नसल्याचे कारखानदार ओरडून सांगत आहेत। मात्र तरी हेच कारखानदार सहकारी तत्वावरील कारखाने मोडून काढून खासगी साखर कारखाने का काढत आहेत, याचे गोड बंगाल काय आहे? एकीकडे साखर कारखानदारी परवडत नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे हेच कारखानदार त्यांची मुले नातू 50-50 लाखांच्या आलिशान मोटारीतून सफारी करताना दिसत आहेत। सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे आपल्या मुलीच्या लग्नात लाखो रुपयांची लयलूट करताना दिसले। तसेच शेतकऱ्यांची बिलं थकवणाऱ्या खासदार संजय पाटील, संग्राम देशमुख, राजेंद्र देशमुख, शिवाजीराव नाईक या भाजप नेत्यांसोबतच कदम कुटुंबियांशी संबंधित उदगीर आणि सोनेरा ह्या कारखान्यासोबतच जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप ह्या सर्व नेत्यांच्या बुडाखाली आलिशान गाड्या आहेत। बिल न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आल्याचा दिसतोय, पण कारखानदार अडचणीत आल्याचे दिसत नाही, कारण त्यांचा थाटमाट आजही तसाच आहे। साखर कारखानदार शेतकऱ्यांना पैसे देण्यास असमर्थ ठरत असल्याने व शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। याचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचे व कष्टाचे पैसे कधी मिळणार? शेतकऱ्यांची ही परवड आणि फजिती कधी थांबणार? या जिल्ह्याचं सांगली जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर इथल्या 4-5 कारखानदारांनी गेल्या वर्षात 2 वर्षापूर्वी सुद्धा बिले दिले नाहीत आणि त्या परिस्थितीत ते कारखानदार आज सत्ताधाऱ्यांच्या बरोबर फिरत आहेत। आम्ही गेल्या महिन्यात पाहिलं की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इथले ज्या कारखान्याने बिलं दिले नाहीत त्या कारखान्याचे सर्व चेअरमन मुख्यमंत्री दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून फिरत होते। आम्ही मुख्यमंत्री करायला आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की या विभागातले देशमुख म्हणून आहेत आटपाडीचे, त्यांनी बिल दिलेलं आहे गेल्या वर्षीचं। पृथ्वीराज देशमुख आहेत, त्यांनी गेल्या वर्षी बिलं दिलेले नाहीत। या ठिकाणी शिवाजीराव नाईक आहेत, संजय काका आहेत, या सगळ्या लोकांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि यांना मात्र आधार म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे आणि त्या सरकारच्या जीवावरती लूट इथले कारखानदार करत आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।